वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. वरळीतल्या राड्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. भाजप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री वर्षा बंगल्यावर बोलवलं. जनतेनं महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला होता म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. तर मला रात्री झोप येत नाही, कामाच्या अनेक गोष्टी दिसतात असंही विधान. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला राहणार उपस्थित. शिवसेना उभाटाच्या आमदारांचीही घेणार बैठक. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती. तेजवानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. तर सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. डीजीसीएकडून इंडिगोला नियमात शिथिलता. नवे आदेश जारी. साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू. देशभरात विमान सेवेला फटका बसल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय. इंडिगोची विमानसेवा 3 दिवसांपासून विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठी वाढ. मुंबई कोलकाताचं तिकीट 80,000वर तर एअर इंडियाची सर्व विमानं फुल. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार. वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कामगार युनियनवरनं भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा झाला. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडनं नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप शिवसेना उभाटानं केला. शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडनं झाडाझडती घेण्यात आली. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आली असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. कर्जदारांना रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे रेपो रेट 5.25 पर्यंत कमी झालाय. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृह आणि वाहन कर्ज घेतलेल्या कर्जधारकांना दिलासा मिळालाय. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलंय. त्यानंतर आता 3 प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावरती आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील 6 मार्ग निश्चित करण्यात आले. नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालकाला अटक झाली आहे. अमळनेर इथल्या खाजगी शिक्षण संस्थेनं 2021 ते 2024 दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालंय. धरणगाव तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले. ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी कार्यकर्ते खडा पहारा देत आहेत. तळेगाव नगर परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा टक्का घसरला. आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या युतीमुळे 18 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे 50%पेक्षा कमी मतदान झालं. सांगली महापालिका क्षेत्रातल्या प्रारूप मतदार यादीमध्ये 7,000हून अधिक दुबार आणि बोगस मतदारांची नोंद आढळल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी केलाय. महापालिकेनं तत्काळ बोगस आणि दुबार मतदार नोंद रद्द करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय. भिवंडी निजामपूर महापालिकेची प्रभाग रचना आणि मतदार याद्या बनवताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी केला. हा प्रकार थांबवा म्हणून त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आगामी उल्हासनगर महापालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोढार यांनी मतदार याद्यांमधील घोळावरनं आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सरकार निवडणुका योग्य पद्धतीनं पार पाडू शकत नाही अशी टीका बोढार यांनी केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या रुणाली राजे भोसले आणि सांगलीतील कडेपूर येथील रविराज पृथ्वीराज देशमुख यांचा विवाह सोहळा साताऱ्यात पार पडला. शेंद्रे इथल्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. वृक्ष तोडल्यानंतर होणारा कुंभमेळा फलदायी होईल असं वाटत नाही. वृक्ष ही देवता आहे. 2027चा कुंभमेळा संपन्न व्हावा, मात्र वृक्षतोड न करता अशी प्रतिक्रिया देत अमृताश्रम स्वामी महाराजांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केलाय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या पुंगनूर जातीच्या गायी दत्तक घेतल्या आहेत. सरनाईकांनी या दोन्ही गायींना राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक अशी नावं दिली आहेत. सरनाईक या दोन्ही गायींचा सांभाळ आपल्या घरातच करणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं उद्या नया अकोला इथे भव्य अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षांपासून या अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं. शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याच्या विरोधात शिक्षक हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार आहेत. 9 डिसेंबरला शिक्षकांकडून विधिमंडळावरती आंदोलन केलं जाणार आहे. टीईटी सक्ती विरोधात तसंच संच मान्यता निकषांच्या विरोधात जोगेश्वरीतील शिक्षण निरीक्षण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. कायद्यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 12 संघटनांच्या हजारो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून निवेदन जारी करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3000 शाळा आज बंद असून 19,000 शिक्षक मोर्चात सहभागी झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात 28 संघटना सहभागी झाल्या. टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. टीईटी सक्ती विरोधासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढला. विविध शिक्षक संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. जळगावातील बाजार समिती आणि दाणा बाजार मार्केट आज बंद आहे. दरम्यान या बंदचा व्यापार समितीनं निषेध केलाय. व्यापाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं समितीनं स्पष्ट केलंय. विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही किराणा दुकानदार आणि आडत व्यापाऱ्यांनी हा बंद पाळला, तर उर्वरित व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार सुरू ठेवले. कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 मधील कालबाह्य तरतुदी रद्द करून नवा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी आज राज्यात बंद पुकारलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटना संपात सहभागी झाल्या. सोलापूरसह जिल्ह्यातील 11 बाजार समित्यांमधील 6,000 व्यापारी संपावर गेले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 800 परवानाधारक व्यापारी संपात सहभागी झाले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत आज शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेकडो शिक्षकांनी धडक मोर्चा काढत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार चांगलेच आक्रमक झाले. मकरद्वारावरती खासदारांनी निदर्शनं केली. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मुद्द्यावरनं खासदार आक्रमक झाले आणि या आंदोलनात खासदार विशाल पाटील, प्रणिती शिंदे, संजय देशमुख, बळवंत वानखेडे यांच्यासह इतर खासदारही सहभागी झाले होते.